कधी विचार केलाय की पहिल्या इयत्तेचं पुस्तक मुलांना फक्त वाचायला लिहायला नाही तर चक्क विचार करायला शिकू लागलं तर? महाराष्ट्रात हे घडतंय आणि आज आपण याच क्रांतिकारक बदलावर एक नजर टाकणार आहोत. हा प्रश्न तसा सोपा नाहीये, नाही का? आपलं पारंपरिक शिक्षण आपल्याला काय विचार करायचा हे शिकवतं, पण कसा विचार करायचा हे शिकवण्यात कुठेतरी कमी पडतं. आणि इथेच शिक्षणातल्या एका मोठ्या बदलाची गरज निर्माण होते. आणि याच प्रश्नाचं एक खूप इंटरेस्टिंग उत्तर मिळतंय महाराष्ट्राच्या नवीन एकात्मिक आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तकातून. चला तर मग पाहूया हे पुस्तक मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीत नेमकं काय बदल घडवतंय. तर पहिल्या इयत्तेचं हे पुस्तक नेहमीच्या पुस्तकांसारखं नाहीये, पण ते इतकं वेगळं का आहे याचं उत्तर त्याच्या रचनेतच दडलंय. बघा, प्रस्तावनेतलं हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातंय. म्हणजे हा फक्त एक प्रयोग नाही, तर देशाच्या शिक्षण पद्धतीत होणाऱ्या मोठ्या बदलाची ही एक सुरुवात आहे. बदल अगदी आपल्या डोळ्यांसमोर आहे. जुन्या पद्धतीत प्रत्येक विषयासाठी एक वेगळं जाडजूड पुस्तक आणि भर असायचा पाठांतरावर. पण आता अनेक विषय एकाच पुस्तकात गुंफले आहेत आणि मुख्य भर आहे करून शिकण्यावर. आता या पुस्तकाच्या रचनेमागे दोन खूप महत्त्वाचे विचार आहेत आणि याच दोन गोष्टी त्याला एकदम खास बनवतात. म्हणजे कसं की इथे विषय असे वेगवेगळे शिकवले जात नाहीत. उलट माझं कुटुंब किंवा पाणी अशा एकाच टॉपिक भोवती भाषा, गणित, इंग्रजी सगळं काही गुंफलं जातं. त्यामुळे होतं काय की शिक्षण जास्त रंजक आणि खरं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे द्विभाषिक दृष्टिकोन. आपल्याला माहीत आहे की लहान मुलं एकाच वेळी अनेक भाषा किती सहज शिकतात, नाही का? हा दृष्टिकोन त्यांच्या याच नैसर्गिक क्षमतेचा वापर करतो, ज्यामुळं त्यांचा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधला आत्मविश्वास वाढतो. आता हा आकडा बघा, 4 हा फक्त एक नंबर नाहीये, यामागे खूप प्रॅक्टिकल विचार आहे. म्हणजे हे अख्खं पुस्तक एकाच वेळी घेऊन जायची गरज नाही. वर्षासाठी याचे 4 भाग केलेत. प्रत्येक तिमाहीसाठी एक स्वतंत्र हलकं-फुलकं पुस्तक. मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करणारी ही किती सोपी आणि हुशार आयडिया आहे बघा. बरं, आता या पुस्तकात शिकवण्यासाठी काही खास आणि एकदम नवीन साधनांचा वापर केला गेलाय. आणि त्यातलं पहिलं साधन तर खूपच भारी आहे, इमोजी. हो, बरोबर ऐकलं. मुलांशी त्यांच्याच भाषेत बोलण्यासाठी इथे सूचना शब्दांनी नाही तर ह्या इमोजींनी दिल्या जातात. जसं की निरीक्षण करा असं सांगायचं असेल तर डोळ्यांचा इमोजी आहे, किंवा चर्चा करा म्हणायचं असेल तर 2 बोलणारे चेहरे. म्हणजे मुलांना एक शब्दही वाचायची गरज नाही, त्यांना लगेच कळतं की काय करायचंय. ठीक आहे, इमोजीमुळे सूचना तर सोप्या झाल्या, पण मुलांना विचार कसा करायचा हे एखादं पुस्तक कसं शिकवणार? त्यासाठी या पुस्तकात काही खास विचार साधनांचा म्हणजे थिंकिंग टूल्सचा समावेश आहे. आणि हे खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, पहिल्या इयत्तेतच मुलांना जर असं झालं तर काय होईल, किंवा एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या नजरेतून कसं बघायचं असे प्रश्न विचारायला शिकवलं जात आहे. यासाठी थिंकर किट्स आणि 6 थिंकिंग हॅट्स सारखे खेळ आहेत. म्हणजे उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर विचार करण्याची सवय लावणं आहे. पण हे सगळं कागदावर ठीक आहे, वर्गात हे प्रत्यक्षात कसं वापरलं जातं? तर इथे असं नाहीये की आधी गणिताचा तास मग मराठीचा, नाही. इथे मुलं खेळ, गोष्टी आणि गाण्यांमधून एकाच वेळी अनेक गोष्टी शिकतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संख्यांचं गाणं. मुलं मराठीत गाणं गातात, त्या गाण्यातूनच ते अंक मोजायला शिकतात. त्याच वेळी ते अंक इंग्रजीत कसे म्हणायचे हेही पाहतात आणि गाण्यासोबत ॲक्शन पण करतात. म्हणजे बघा, एकाच ॲक्टिव्हिटीतून भाषा, गणित आणि खेळ तिन्ही गोष्टी साध्य झाल्या. आणि प्रत्येक नवीन गोष्ट शिकवण्याची एक ठरलेली सोपी पद्धत आहे. आधी चित्र बघायचं, मग त्याचे शब्द मराठी आणि इंग्रजीत शिकायचे, नंतर त्या गोष्टीला आपल्या आजूबाजूच्या वस्तूंशी जोडायचं आणि शेवटी एक छोटीशी कृती करून बघायची. त्यामुळे काय होतं की शिकलेलं पक्क लक्षात राहतं. पण या सगळ्याच्या मागे अंतिम ध्येय काय आहे? मुलांना भविष्यासाठी नक्की कसं तयार करायचं आहे? पुस्तकाच्या प्रस्तावनेतलंच हे वाक्य या पुस्तकाचा खरा आत्मा आहे. मुलांना फक्त माहितीने भरायचं नाही, तर त्यांना आयुष्यभर शिकत राहणारे आजीवन विद्यार्थी बनवायचं आहे. आणि हेच आहेत 21व्या शतकासाठी लागणारे 3 महत्त्वाचे कौशल्यस्तंभ: क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन. ही सगळी मोठी मोठी वाटणारी कौशल्य या पुस्तकातून अगदी सहजपणे मुलांपर्यंत पोहोचवली जातात. थोडक्यात सांगायचं तर हा एक खूप मोठा बदल आहे.
काय शिकायचं ह्या प्रश्नावरून लक्ष आता कसं शिकायचं ह्यावर आणलं गेलंय. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर ही मुलांना भविष्यासाठी तयार करणारी एक नवीन शिक्षण पद्धती आहे. आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावणारा आहे. जर पहिल्या इयत्तेसाठी हा नवीन स्टँडर्ड असेल तर विचार करा आपल्या संपूर्ण शिक्षणाचं भविष्य किती उज्ज्वल असू शकतं.